प्रवक्ते आहेत, परंतु आता त्यांनी मनसेचे प्रवक्तेपद घेतलंय की काय अशी आता मला शंका वाटायला लागली, कारण मनसेकडून या संदर्भात कुठलंही भाष्य अजून होत नाहीये ना. मनसेचे कोणी नेते बोलत आहेत. स्वतः राजसाहेबांनी तर असं सांगितलेलं की जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही आमचा निर्णय युतीच्या संदर्भात किंवा कशा उबाठाबरोबर आम्ही कशा पद्धतीने जाऊ किंवा जाणार नाही या संदर्भातली माहिती आम्ही तेव्हा देऊ. पण मला असं वाटतं की हे विश्वप्रवक्त्यांना खूप घाई लागलेली आहे, कारण त्यांना आता फक्त मुंबई महानगरपालिकेची जी त्यांना सोन्याचे अंड देणारी कोंबडी होती तेवढीच दिसते त्यांना. त्याच्यामुळे त्यांना इतकी घाई झालेली आहे परत सत्तेवर येण्यासाठी की त्यासाठी ते काही बोलतायत. मला एक गोष्ट सांगा, हे महाविकास आघाडीत आहेत का? महाविकास आघाडीचं काय झालं बरं? तुम्ही जेव्हा सांगताय की ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, तेव्हा तुम्ही या गोष्टी राष्ट्रवादी शरद पवार गटाला विचारल्यात का? तुम्ही या गोष्टी काँग्रेसला विचारल्यात का? म्हणजे तुमची महाविकास आघाडी तुटली असं समजायचं का? मला वाटतं ह्या कुठल्याच गोष्टीत कुठलीही सत्यता नाही आहे, कुठलंही स्पष्टीकरण नाही आहे. फक्त मनाला येईल ते बडबड करणं एवढंच हे संजय राऊत करत असतात. प्रामुख्याने ते असंही म्हटलेले आहेत की जो महापौर बसेल हा आमचाच बसेल आणि प्रामुख्याने आमचा या शब्दांवरती त्यांनी भर गेले 3 दिवस मराठीच बसेल. गेले 3 दिवसापूर्वी बोलत होते की आमचा म्हणजे उबाठाचा बसेल. आज बोलतायत की आमचा म्हणजे ठाकरे बंधूंचा बसेल. नक्की त्यांना बोलायचं काय आहे? नक्की ते एवढे कन्फ्यूज काय आहेत हेच आम्हाला कळत नाहीये. अहो अजून वेळ आहे इलेक्शनला, ठरवू की आपण कोणाला बसायचंय कुणाला नाही बसायची. तुम्हाला एवढी घाई काय आहे? मुंबईकरांचे प्रश्न ते मात्र सोडवण्यात तुम्हाला घाई नाहीये. तुम्हाला महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे जे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी तुमच्या खिशात हात जात नाहीये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सत्ता येते आणि जाते, परंतु लोकांचं काम मात्र झालं पाहिजे हे मला वाटतं उबाठा गट विसरलेला. अस्सल शिवसेनेचा महापौर बसेल, ना की तो शहा आणि मोदींची तळी उचलणारा किंवा चप्पल उचलणारा नसेल असं देखील ते म्हटलेले आहेत. मला वाटतं शब्द तुमचा चुकलाय. दिल्लीला जाऊन हे करणारा नसेल असं त्यांना वाटतंय म्हणालेले आहेत. संजय राऊतजी आतापर्यंत दिल्लीला जाऊन स्वतःच्या चपला घासून घासून नाहीशा झालेले आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही या गोष्टीवर बोलणं हे चुकीचं आहे. आम्ही मात्र एवढं ठामपणे सांगतो की मुंबईवर जो कोणी महापौर बसेल हा मुंबईकरांनी जो निवडून दिलेला तोच असेल आणि मुंबईकरांचा हित जपणारा असेल आणि महायुतीचाच असेल. त्याच्यामुळे त्यांना काही बोलू दे. त्यांना कल्पना आहे की आपण यापुढे परत कधीही सत्तेवर येणार नाही, कारण विधानसभेमध्ये जे झालेलं आहे ते त्यांनी बघितलेलं आहे. विधानसभेत जी त्यांची धुळधाण उडालेली आहेत. अहो 100 तुम्ही आमदारकी लढवतायत आणि तुमचे फक्त 20 निवडून येत आहेत. ही तुमची परिस्थिती. त्याच्यामुळे संजय राऊतजी आता हे स्वप्न बघणं बंद करा, कारण हे मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणूनच राहणार आहेत. आज पुन्हा एकदा गणेश नाईकांनी ठाण्यात येऊन जनता दरबार घेतलेला आहे. यापूर्वीच जर आपण पाहिलं तर गणेश नाईकांनी शिंदेंना अशी टीका केली होती. नेमकं महायुतीत देखील काय चाललंय हा प्रश्न जनतेला पडलेला आहे, कारण ज्या पद्धतीने सर्वच निवडणुका या महायुतीत लढायच्या समन्वय सुरू आहे अशा देखील चर्चा केल्या जात असल्या तरी ज्या पद्धतीने नाईक टीका करत आहेत त्यावरनं सर्व काही अलबेल नसल्याचंच प्रामुख्याने चित्र महायुतीत देखील दिसतंय. मला वाटतं या नाईक प्रकरणावर आमचे तेथील खासदार मस्के साहेब हे नरेश मस्के बोललेले आहेत, आमचे चौगुले आहेत ते बोललेले आहेत. त्याच्यामुळे या संदर्भात डिटेलमध्ये मस्के आणि चौगुलेच या संदर्भात आपल्याला उत्तर देऊ शकतात. याबाबत नाईकांच्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांवर काही चर्चा झालेली आहे का? कारण शिवसैनिक किंवा इतर पदाधिकारी नेते हे देखील नाराज आहेत. यापुढे खपवून घेतलं जाणार नाहीये शिंदे साहेबांवर बोलण्याबाबत हे देखील उदय सामंतांनी स्पष्ट केलं. अगदी कारण जरी आपण महायुतीत असलो तरी जर आमचे जे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांच्या संदर्भात जर कोणी महायुतीमध्ये सुद्धा जर कोणी अशी चर्चा केली तर जसं उदय सामंतजी म्हणाले त्या पद्धतीनेच आम्ही सांगू की अशा पद्धतीने शिंदे साहेबांवर कोणी काही बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही. पण मला असं वाटतं की महायुतीत आलबेल आहे आणि जर काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील तर त्या वरिष्ठ जे आमचे नेते आहेत ते नक्कीच एकत्र बसून दूर करतील.